नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आणि श्रद्धांमध्ये विविध प्रकारचे धागे बांधण्याला विशेष प्रकारचे महत्त्व दिले जाते. यामध्ये हातात लाल धागा बांधणं, गळ्यात मोळी बांधणं किंवा पायात काळा धागा बांधणं ही परंपरा प्राचीन काळापासून चालूच आहे. काळा धागा बांधणं केवळ परंपरेचा भाग आहे का? त्यामध्ये काही धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक कारणं आहेत का? याच विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काळा रंग नकारात्मक ऊर्जेचा शोषक मानला जातो. काळा धागा बांधल्याने शरीरावर पडणारी वाईट नजर किंवा दुष्ट यांचा प्रभाव कमी होतो असं म्हणतात. ज्यांना वारंवार नजर लागू शकते अशा व्यक्तींना काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. काळा धागा हे देवी देवतांच्या संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांना काळा धागा बांधल्यामुळे अशुभ घटनांपासून संरक्षण मिळतं असं म्हणतात. काळ्या धाग्याचा उल्लेख अनेक धर्मग्रंथांमध्येही सापडतो. ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये सांगितलं आहे की विशिष्ट प्रकारचे धागे बांधल्याने शरीराला संरक्षण मिळते. त्याचबरोबर शनीच्या अशुभ प्रभावांपासून संरक्षणासाठी काळा धागा बांधणं उपयुक्त मानलं जातं. शनिवारच्या दिवशी काळा धागा बांधल्याने अशुभ ग्रहांचा परिणाम कमी होतो. काही तांत्रिक क्रियांमध्ये काळा धाग्याचा उपयोग करून नकारात्मक शक्ती दूर करण्याचं मार्गदर्शनही केलं जातं. पायाच्या टाचा हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, ज्या ठिकाणाहून शरीरात ऊर्जा वाहत असते. पायात काळा धागा बांधल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करू शकत नाही. पायात काळा धागा बांधल्याने तिथल्या नसांवर सौम्य दाब येतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार काळा रंग ऊर्जा संतुलन राखण्यास मदत करतो. यामुळे शारीरिक आणि मानसिक शांतता मिळते. पायाच्या टाचांवर काळा धागा बांधल्याने त्या भागावर अक्युप्रेशरचा प्रभाव पडतो, जो शरीरातील अनेक समस्यांवर परिणामकारक ठरतो. परंपरेनुसार काळा धागा उजव्या पायावर बांधला जातो, कारण उजवा पाय शुभ मानला जातो. परंतु काही विशेष प्रसंगी तो डाव्या पायातही बांधण्याचा सल्ला दिला जातो. महिलांना डाव्या पायात काळा धागा बांधल्याने त्यांचं सौंदर्य आणि आरोग्य सुधारतं असं मानलं जातं. तर पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि यश वाढतं. काळा धागा बांधण्याचे काही नियम सांगितले जातात. सोमवार, शनिवार किंवा अमावस्या यासारख्या शुभ दिवशी काळा धागा बांधणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्याचबरोबर काळा धागा बांधण्यापूर्वी त्यावर शुभ मंत्राचा जप करून तो पवित्र करावा. जसं की ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून धागा बांधण्याने अधिक सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. धागा वापरताना नायलॉन किंवा प्लास्टिकचा धागा न वापरता नैसर्गिक धाग्याचा उपयोग करावा, जो शरीराला अनुकूल ठरतो. शक्यतो मंगळवारी किंवा रविवारी काळा धागा बांधणं टाळावं, कारण या दिवशी काही धार्मिक बंधनं जोडली गेलेली आहेत. काळा धागा बांधल्याने नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जा दोष दूर होतात, आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता मिळते. तसेच देवांचा आशीर्वादही प्राप्त होण्यासही मदत होते. त्याचबरोबर ग्रहदोषांपासूनही संरक्षण मिळते. जर काळा धागा मंत्रोच्चार किंवा योग्य पद्धतीने पवित्र नसेल तर तो नुसता एक साधा धागा ठरतो आणि त्याचा कोणताही विशेष फायदा आपल्याला होत नसतो. काही लोकांचं असंही मत आहे की काळा धागा बांधण्याआधी त्यावर मंत्रजप केला जातो, त्यामुळे तो पायात घातल्याने त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते आणि काळा धागा पायाऐवजी हाताच्या मनगटावर बांधल्याने त्याचा प्रभाव चांगल्या प्रकारे जाणवतो. काळा धागा हा धार्मिक उद्देशाने बांधायचा असल्यास तो हातात किंवा कमरेला बांधणं
जास्त योग्य मानलं जातं. पायात धागा बांधल्याने त्याचा पवित्र हेतू नष्ट होतो असेही काही तज्ज्ञ मानतात. धार्मिक तज्ज्ञ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता पायात काळा धागा बांधण्याऐवजी तो हातात किंवा गळ्यात बांधणं जास्त फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला सतत अडचणी, त्रास किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर काळा धागा बांधून बघावा. यामुळे तुमचं मन शांत होण्यास मदत होईल. तुम्हाला मानसिक बळ प्राप्त होऊ शकते आणि जीवनातील समस्या हळूहळू दूर होण्यासही मदत होते. तर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? काळा धागा पायात बांधणं योग्य आहे की अयोग्य? तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.